जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे मागील दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी युवक जय वळवी यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्हाभरातील विविध आदिवासी संघटना यांच्या माध्यमातून घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या या मूक मोर्चातून आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या होत्या। आज काढण्यात आलेल्या मूक निषेध मूकमोर्चा नंतर काहींनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाहनांची तोडफोड करत दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहे। मोर्चा शांततापूर्ण संपन्न झाला असतानाच मोर्चातील काहींमुळे दगडफेक आणि तोडफोडीमुळे या मूकमोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले। या सर्व घटनेत 20 ते 25 वाहनांची तोडफोड झाली असून 8 ते 10 पोलीस अधिकारीसह कर्मचाऱ्यांसमवेत सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी देखील जखमी झाल्या आहेत। नंदुरबार मध्ये वैयक्तिक वादातून जय वळवी या युवकाची चाकूने भोकसून हत्या केली होती। 16 तारखेला झालेल्या या घटनेनंतर 17 तारखेला जय वळवी याचे सुरत येथे उपचारादरम्यान निधन झाले होते। त्याचे पडसाद नंदुरबारमध्ये उमटत त्याचे पार्थिव आल्याच्या 18 तारखेला नंदुरबारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। यानंतर जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर देखील बंद करण्यात आला होता। या हत्येचे तीव्र पडसाद आदिवासी समाजात उमटताना समाज माध्यमातून दिसत होते। अशातच बुधवारी या हत्येचा निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यामुळे मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार मधले सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद असल्याने नंदुरबार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। या मूक मोर्चाला आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान नेहरू पुतळ्यापासून सुरुवात झाली होती। मोर्चात 20 ते 25 हजार आदिवासी बांधव सहभागी झाल्याचे चित्र दिसून आल्याने मोर्चात तुफान गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान मोर्चामध्ये महिला आणि बालकांचा देखील समावेश असल्याने काही आदिवासी कार्यकर्ते सुरुवातीपासून आंदोलनातील घोषणाबाजी करणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले। 2 वाजेच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील तैनात केला होताच। खबरदारी म्हणून जळगाव, धुळे येथून अतिरिक्तचा बंदोबस्त देखील मागविण्यात आला होता। मात्र अशातच जय वळवी यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पोहोचल्यानंतर काही तरुण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वार बंद असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केला। या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजाजवळ पोहोचून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी तिथेच रोखण्यात आले। यावेळी जय वळवी यांच्या आई, मावशी आणि कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केलेल्या जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र यातील काही युवक ऐकण्या पलीकडे गेल्याचे चित्र होते। त्यामुळे या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी असलेली एक शासकीय सुमो गाडी आणि त्याच्या शेजारील 4 ते 5 चारचाकी गाड्या त्यांनी फोडण्यास सुरुवात केली। यानंतर उपद्रव वाढत असल्याचे पाहत उपस्थित पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस आणि पोलिसांनी तिकडे धाव घेण्यासाठी गेले असता अफरातफरी होऊन दगडफेक सुरू झाली। यानंतर मोर्चातील काहींनी पोलिसांच्या दिशेने वाहनांवर दगडफेक करत मोठे नुकसान केले। यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि यावेळी जमावाला पांगविण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला। या सर्व दगडफेकीनंतर पांगलेल्या काहींनी लगतच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, परिवहन कार्यालयाला टार्गेट करत या ठिकाणी दगडफेक केली। तर आरटीओ कार्यालयातील उभ्या असलेल्या बस, शासकीय वाहन यांच्या मोडतोड करत एका दुचाकीला पेटवून देण्यात आले। यानंतर जमलेला जमाव हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांचे निवासस्थान परिसराकडे जात या ठिकाणी उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली। जवळपास तासभराच्या घडामोडीनंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळाले। मात्र या सर्व दगडफेकीत 20 ते 25 चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयानंतर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातल्या एका चौकात देखील काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी पोहोचत पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान घटनेच्या तासाभरातच नाशिकहून नंदुरबारकडे निघालेले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे देखील दाखल झाले। या सर्व दगडफेकीत अतिरिक्त कुमक मधील पोलीस निरीक्षक पठाण, शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, एक पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाल्याचे समजले आहे। घटनेनंतर उपचारासाठी उशिरापर्यंत दाखल होत असल्याने जखमींचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही। तर घटनेनंतर पोलिसांनी 30 ते 40 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे।
दगडफेक नेमकी कशी सुरू झाली आणि यात मोर्चातील काहींनी काय केले हे पोलिसांच्या तपासातून बाहेर येईलच, मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेत संपूर्ण मोर्चा शांततेने पार करूनही त्याला काहींमुळे गोलबोट लागल्याचे दिसून आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
नमस्कार. काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता. त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं. त्या मोर्चामध्ये जे काही चार्जअप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रेमाइसेसमधली जे काही गाडी होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला. त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्पर्स करण्यात आला. शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली. तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे. कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर, धन्यवाद. किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये? आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगवेगळे जवळपास 15,000 ते 20,000चा मॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते. आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू. We'll be right back.